नसतील त्यांनी असेंब्ली पॉइंटला यायचं नाही. बरोबर. फायर फायटरचं काम काय आहे की आतमध्ये कोणी अडकलेलं आहे का, सगळे असेंब्ली पॉइंटला येत आहेत का, बरोबर ना, तेच फायर फायटर आहेत ना. तर त्या टीमचं काम काय आहे की सर्व लोकांना गाईड करणे, एक दोन माणसांनी जाऊन ती फायर कोणत्या टाईपची आहे हे पाहणे, बरोबर. आणि त्यानंतर बाकीच्या लोकांनी तिथे फायर एक्सटिंग्विशर पोहोचवणे आणि आपल्या आटोक्यात जर आग नसेल तर लास्ट फायर ब्रिगेडला कॉल करणे. क्लिअर, बरोबर ना. फायर फायटर कधीही असेंब्ली पॉइंट मध्ये हेड काउंट मध्ये नसतो. जर कोणाचं सिलेक्शन झालं फायर फायटर मध्ये तर त्यांनी लक्षात ठेवा, कारण फायर फायटर्स आपल्याकडे कमी असल्याचं एक अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. लेडीज मध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे का कोणाला की फायर फायटर लेडीज कधी झाल्या, कधीपासून भारतात झाल्या? सगळ्यात पहिली रितिका कानेरकर. आपल्याला अभिमान आहे की मराठी आहे आणि त्या पहिल्या लेडी फायर फायटर आहेत 2006 साली. ही लहानसमजती गोष्ट आहे आपल्यासाठी, बरोबर ना. 2006 साली आपला भारत खूप डेव्हलप होता आणि म्हणजे आपल्याला 2006 सालापर्यंत वाट पाहावी लागली एक लेडीज फायर फायटर तयार होईल. तर मी तर तुम्हाला सगळ्यांना सल्ला देईन की ज्यावेळी फायर फायटिंगची टीम बनेल त्यावेळी स्वतःहून सहभाग घ्या आणि टीम आपली मजबूत बनवा. कारण आज ही अशी गोष्ट आहे की कधी आपला प्रसंगतेचा सामना त्याच्याशी होईल हे सांगता येत नाही. आलं लक्षात. त्यानंतर अजून एक डेव्हलप केलेले आहेत की फायर बॉल. पाहिलं असेल का तुम्ही, कुणी पाहिलं का? आता ॲड वगैरे पण येतात ऑफिसमध्ये वगैरे लावून ठेवलेलं असतात. मी ज्या ज्या कंपन्यांना ट्रेनिंग देतो, आपल्याकडे काय आता प्रॅक्टिकल वगैरे नाही आहे त्याच्यामुळे त्याचा डेमो आपल्याला दाखवू शकत नाही. तर तिथे काही लोक विचारतात की कारमध्ये आजकाल कार सुद्धा नाही का पेट घेत आहे, तर कारमध्ये आपण वापरू शकतो का?